ठिकाणी स्वागत होतोय। सामन्याला सुरुवात होईल। विशाल आणि करण ही सलामीची जोडी मैदानामध्ये, तर पहिले षटक टाकण्यासाठी प्रेम 11 या टीम कडून कौस्तुभ मात्रे पहिले षटक टाकताना दिसेल। पॉवर प्लेच्या दरम्यान 4 षटकांची लढत। पहिलाच बॉल हवेत खेळलाय, फिल्डर मागे धावतायत, 2 आहेत आणि एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय प्रसादने आणि हा फलंदाज बाद। गोल्डन डकचा शिकार, 0 वर आउट। हॅलो, गुपग्राम पंचायत कमार्लीचे उपसरपंच गजाननभाई मोरे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। स्वतः मंगेशभाई दळवी त्यांना या ठिकाणी घेऊन येत असताना मैत्री ग्रुपच्या माध्यमातून ही सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। पुनश्च एकदा सगळ्यांचं मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय प्रशांत खांडेकर हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचं देखील शुभ स्वागत। कौस्तुभच्या पहिल्याच बॉलवर पहिली विकेट। नवीन फलंदाज रुपेश दळवी फलंदाजीसाठी। हा बॉल पडल्यानंतर पायावर लागतोय, स्ट्रॉंग अपील इथे केली गेली। नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये देखील थोडंसं अपयश। अंपायरचा इशारा येतोय, लेग बायच्या स्वरूपामध्ये खातं उघडले, श्री गणेश झालाय स्वराज्य प्रतिष्ठान या टीमचा। पडल्यानंतर चांगलाच आत्मद्याला उंची देखील जास्त होती, त्याचमुळे पंचांनी ही अपील फेटाळली आहे। चांगला निर्णय ऑनफील्ड अंपायर यांचा, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला अगदी सोपा कॉल राहिला असता जर इथे यष्ट्यांचा भेद घेतला असता तर। जर तरला महत्व नाहीये, क्रिकेट वर्तमानात खेळलं जातं, जगलं जातं, परंतु शेवटी चर्चा तर क्रिकेटची होतच असते। 1 वर 1 अशी परिस्थिती। आता फलंदाजीसाठी सध्या स्ट्रायकिंग एंडला करण। सन्माननीय प्रशांतजी खांडेकर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। करण नाडकर सध्या स्ट्रायकिंग एंडला। बॅकफुटला जात असताना थोडासा लेट कट केलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने, हा येतोय चौकार। नाणेगावचे पोलीस पाटील बालचंद्र मालुसरे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। त्याचप्रमाणे आमचे प्रसिद्ध उद्योजक भाई मालुसरे नाणेगाव यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। करणच्या बॅटमधून रन आले 4। सुरुवात झाली आहे धावसंख्येला। शफल झालाय, फॉलिंग स्वीप, पडला, धडपडला, बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट आणि हा तो चौकार। केस पूर्णपणे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, हा झोपला शॉट होता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। काल सुपला शॉट वाला येऊन गेलाय, आहे ते झोपला शॉट फलंदाज करण नाडकरच्या बॅट मधून। हा इथे दबाव आहे, थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करणच्या विरुद्ध बॉल आणि पंचांचा इशारा वाईट +1 अशा 2 धावा मिळतील। डबल बरोबर टीमची धावसंख्या स्वराज्य प्रतिष्ठान पेन पूर्व विभाग धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 11 धावा। पहिल्या ओव्हर पासून नक्कीच दबाव बनवू शकतात इथे स्वराज्य प्रतिष्ठान, कारण मागच्याच मॅच मध्ये या टीमने अलिबागकरांना पराभूत केलंय। प्रेम 11 साठी सोपा सामना होता, त्यांनी सुधागड पाली टीमला पराभूत केलंय। तालुकाने हे गटामध्ये ही स्पर्धा रंगते। बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने टॅप केले, पॉइंटला फिल्डर आहे, 1 धाव तिथे मिळेल।
रुपेश दळवीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. रुपेश दळवीचं खातं आता इथे उघडलंय. करण नाटकर आणि रुपेश दळवी सध्या मैदानामध्ये खेळतात. स्वराज प्रतिष्ठान पेन विभाग, करण नाटकर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. स्वप्नील कालप यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप, परंतु बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. सरळ बॅटने खूप चांगला खेळत होता करण नाटकर, परंतु चुकीचा फटका त्याने निवडला आणि अखेर पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, थोडसे इव्हेंटफुल षटक राहिले. एक विकेटही आली या ओव्हरमध्ये. त्याचबरोबर 2 चौकार देखील करण नाटकरच्या बॅट मधून आलेत. नावात रन आहेत आणि सध्या तो धावा करताना दिसतोय. मैत्री चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय, अतिशय महत्वपूर्ण दिवस या स्पर्धेचा. अंतिम दिवस आज इथे रंगत असताना आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा सध्या रायगड क्रिकेटमध्ये, महाराष्ट्र क्रिकेटमध्ये होते. कारण 12 गावच्या 18 मित्रांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. अशी ही स्पर्धा मैत्री चषक तुम्ही पाहताय आज अंतिम दिवसामध्ये. करण नाटकरच्या बॅट मधून चांगले फटके आतापर्यंत आलेले आहेत. पहिलं षटक संपले कौस्तुभचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 12 धावा फलकावर लागल्या. 12 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर सेकंड मध्ये हेटवणे डॅम एंड कडून आता गोलंदाजी केली जाईल. अभिषेक खातू आता गोलंदाजी करताना दिसेल, कारण मागच्या मॅचचा हिरो आहे अभिषेक खातूने. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. आरसी पाटील साहेब यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 धावा अभिषेक खातू. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि इथे डिरेक्ट हिट. पंचांचा इशारा, फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट, आउट होणारा फलंदाज रुपेश दळवी, ज्याने धावा केल्या फक्त 1. जितवाई जिते आणि गावदेवी आंबेगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे टॉस साठी. जसा पहिल्या सत्राचा खेळ संपेल तुमच्या दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान टॉस केला जाईल. जितवाई जिते आणि टीम गावदेवी आंबेगाव. 7 तारखेला गावदेवी आंबेगाव हा संघ पुढच्या फेरीत दाखल झाला होता आणि जितवाई जिते हा 8 तारखेला. त्याच्यामुळे या दोन टीमच्या दरम्यान आता सेमी फायनलची लढत खेळवली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे टॉस साठी. पहिलं षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर रनआउट. फलंदाज रुपेश आल्या आल्या थोडासा मागे खेळण्याचा प्रयत्न होता, लवकर फॉलो केलं गोलंदाजाने. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय अभिषेक खातू. एक्सप्रेस गोलंदाजी स्नॉटरचा चांगला वापर करत असताना वेगावर स्वार आहे सध्या तरी अभिषेक खातू. आरवी 11ची इन्स्पाटा पेन या टीम मध्ये सातत्याने आपण त्याला खेळताना पाहतच असतो. असा अभिषेक खातू. एक्सप्रेस गोलंदाजी आणि खूप चांगला सीमर आहे. ज्या पद्धतीने तो धावतो, रिदम पहा त्याच्या खेळातली. परत एक वेळा आडव्या बॅटने स्लॉक करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल टाकले त्या ओव्हर मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या अभिषेक खातूने. 3 विकेट घेतल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता. जर्सीवर नंबर 5 01 एक नंबर गोलंदाजी सध्या तरी अभिषेकची आपल्याला पाहायला मिळते या ओव्हरच्या दरम्यान. धावा आहेत 12, 2 फलंदाज बाद, 9 बॉलचा खेळ संपलाय. परत एक वेळा तेच चित्र, परंतु यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. फलंदाज बाद होईल. आउट होणारा फलंदाज ठरलाय करण नाटकर.
चिंचपाडाचे संघ मालक स्वप्नील म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. यानंतरच्या बॉलवर जर विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अभिषेक खातू याला. न्यू बॅटर मैदानामध्ये नरेश सावंत आलाय. सुशांत पाटील आणि नरेश यांना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. थोडासा बॅकफुटला चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर अभिषेक खातूने या ओव्हरमध्ये धावच खर्च केलेली नाहीये. आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. त्याच्यामध्ये 1 विकेट 1 रनआउट असे 2 फलंदाज बाद झालेत. आणि जो फलंदाज धावा करत होता करण नाडकर त्याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. त्याच्यामुळे दबाव परत एक वेळा सध्या तरी मी म्हणेन स्वराज्य प्रतिष्ठान पेन पूर्व विभागावर आलाय, या टीमवर आलाय. आणि तो दबाव झुगारून आता फलंदाजी करणं गरजेचं आहे. नरेश भरपूर उन्हाळे पावसाळे हिवाळे क्रिकेटच्या दुनियेमध्ये पाहिलेला खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू. प्रचंड मोठा अनुभव. मैत्रीपूर्ण लढत 2 टीमच्या दरम्यान इथे रंगत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल अभिषेकचा. आल्या आल्या खूपच चांगला ड्राईव्ह इथे केला. फ्रंट फुटवर येत असताना स्ट्रेट मारलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग. सिंगल मिळते. खात्यामध्ये नरेश सावंतच्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. 3 फलंदाज बाद. 3-13 समीकरण सध्या स्क्रीनवर. एक संघ नक्कीच पराभूत होईल. एक स्पर्धेच्या बाहेर, एक पुढच्या फेरीत. स्वराज्य प्रतिष्ठान पेन विभाग 13 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल अभिषेक खातूच्या स्पेलचा. या ओव्हरचा 4 षटकांची लढत आहे. या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव खर्च त्याने केली. कंजूस गोलंदाजी. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक पाहायला मिळतील. चेंज ऑफ पेस. गती कमी. खेचलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होतोय. आणखीन 1 विकेट अभिषेक खातूच्या खात्यामध्ये. आणि आउट होणारा फलंदाज सुशांत पाटील, जो गोल्डन डकचा शिकार. प्रसाद डीजे मास्टर आमच्या बाळा दरेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय निलेश पाटील गागोदे खुर्द यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांना विनंती आहे की आपण मानपूर्वक या क्रिकेट मंचकावर येऊन आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे आमच्या RV11 चिंचपाडा पेंटचे संघमालक स्वप्नील म्हात्रे राष्ट्रीय खो खो खेळाडू आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रदीप न्यायनीत यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. डॉन या टोपण नावाने त्यांची ओळख आहे. पुणे पोलीस दलात ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस. वेलकम प्रदीप न्यायनीत. डॉन आपलं सहर्ष स्वागत. लखन ठाकूर वलप पनवेल पोलीस मध्ये ते कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. प्रसाद आलाय गोलंदाजीसाठी. सिद्धेश शिंदे आता फलंदाजीसाठी नरेश सावंतच्या बरोबरीने. ऑन साइडला खूपच चांगला फटका गॅप मध्ये चाललाय. 2 फिल्डर आहेत. तेवढीच चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न. सुशांत याने हा बॉल अडवला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. एकेरी दुहेरी धावा येतात. पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच चांगली सुरुवात केली होती करण नाडकरने, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा तो दबाव बनवलाय स्वराज प्रतिष्ठान पेन या संघावर. प्रेम 11 पेन या टीमने. दोन्ही पेनचे संघ एकमेकांच्या विरोधात सध्या खेळताना पाहायला मिळतात. चांगला सामना होईल हीच अपेक्षा आपण करूया. पंधरा धावा, 4 फलंदाज बाद. ओरपिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनच्या दरम्यान चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळताना दिसेल. सिंगल डबल येत आहेत. मोठे फटके अजून आलेले नाहीयेत. आणि आपण पाहिलं की पहिल्या ओव्हर नंतर तो दुष्काळच पडलाय फलंदाजीमध्ये. फलंदाजी करत असताना स्वराज प्रतिष्ठान पेन विभागातले हे सगळेच फलंदाज आता कुठेतरी धुक्यात हरवलेली वाट शोधतात असं दिसतंय. बॅट मधून मोठे फटके आलेले नाहीयेत आणि ते अपेक्षित आहेत आता, कारण डेथ ओव्हरचा खेळ सुरू झालाय. भैरवीची षटकं आणि तो प्रयत्न इथे करत असताना डीप मध्ये फिल्डर धावतोय. बॉलच्या मागे एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतील 4 धावा. येतोय हा खणखणीत चौकार.
शिंदेच्या बॅट मधून हा चौकार. बॅटचा स्विंग चांगला होता परंतु बॉल पडल्यानंतर थेट लगेच विकेट कीपरच्या हातामध्ये वळण घेत असताना गेलाय. डॉट बॉल चांगला नॅचरल लेग ब्रेक प्रसादच्या माध्यमातून डॉट बॉल इथे टाकला प्रसादने. टीमची धावसंख्या 20 धावा. इथे 30-35च्या आसपास जरी टार्गेट सेट केलं तरी देखील मॅच मध्ये मजा येऊ शकते कारण स्वराज प्रतिष्ठान या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. या टीमकडे कुणाल नावाचे 2 चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॉल हवेत आहे, फटका चाललाय ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे. चांगलं जजमेंट ओमकारचं, फलंदाज बाद. नावाने फेमस आहे आणि नक्कीच या ग्राउंडचा खडानखडा इतिहास त्याला माहिती आहे. परंतु दुसऱ्या टीम मध्ये भाऊ देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचमुळे आपण पाहतोय मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी क्रिकेटचा खेळ नक्कीच ग्राउंडच्या बाहेर मैत्री जोपासली जाते, ग्राउंडच्या आतमध्ये नाही. ग्राउंडच्या आतमध्ये मात्र नक्कीच चांगला क्रिकेट, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाही. प्रसन्न नेमाने यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. झेडके साठी हे पारितोषिक असेल. त्यांचे चाहते भरपूर आहेत कारण मित्र आहेत हे सगळेच 18 मित्र. बॅकफुटला जात असताना अटॅक करण्याचा प्रयत्न होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय आणि इथे त्याच्या अगोदर DRS घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20-5 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वराज्य प्रतिष्ठान पेन पूर्व विभागाची प्रेम 11 पेनच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना 7 धावा या ओव्हर मध्ये. प्रसादच्या मैत्री चषक 2025 चा क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय. खूपच दर्जेदार आयोजन. 12 गावातल्या मित्रांनी एकत्र येऊन ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. आणि मगाशी धैर्यशील पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं की प्रत्येक स्तरावरील आयोजन आपण ज्यावेळेला पाहतो किंवा जे करत असतात त्याच्यामध्ये नक्कीच आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाहीये. मित्र देखील एकत्र येऊन अशी स्पर्धा तुमच्या समोर आणू शकतात. शेतकरी पुत्र अशी स्पर्धा तुमच्या समोर आणू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच हा मैत्री ग्रुप आहे आणि त्यांची ही ट्रॉफी आहे. त्याच्यामध्ये अनेक उद्योजक देखील आहेत, वेगवेगळ्या स्तरावर ते कामही करत असतात, परंतु फावल्या वेळामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेला ते वेळ देत असतात. दिवस रात्र जागून ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन येत असतात. क्रिकेटच्या चर्चा त्यांच्यामध्ये देखील रंगत असतात. टेनिस बॉल क्रिकेट हा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकासाठी बनलाय आणि त्याच्यामध्ये मैत्री ग्रुप देखील काही मागे नाहीये. 20 धावा, 5 फलंदाज बाद. शेवटच्या षटकाची सुरुवात. बॉल हवेत आहे, ढगात लाइटिंग लावली अक्षरशः बॉलने. फिल्डर आहे खाली. खूपच चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळालं ओमकार कडून आणि फलंदाज बाद.
निलेश धनावडे, ॲडव्होकेट नितीन जेदे, ॲडव्होकेट समीर बंगाली, गिरीश पाटील, प्रसन्न नेमाने, राजू पाटील, प्रवीण पाटील, रोशन टेमघरे, प्रवीण इंदुलकर, प्रवीण नलावडे, ऋषी नाईक, रुपेश साळवे आणि रमेश मामुगडे यांचं तेवढंच महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी आहे. प्रत्येक जण आपापल्या उद्योगातून आपल्या फावल्या वेळेतून क्रिकेटसाठी प्रोत्साहन उत्तेजन देत असतात आणि त्याचमुळे ही स्पर्धा अशी या लेवलला संपन्न होत असते. अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा. शेवटचा षटक चौथ्या ओव्हरला इथे सुरुवात झाली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हरेश गावंड गोलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या बॉलवर देखील इथे मात्र यश मिळेल. दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट, फलंदाज बाद. जिथे आता बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात हरेश गावंड या गोलंदाजाने. हिज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे या मॅच मध्ये हरेशकडे. हॅट्रिक बॉल वर कडा प्रहार केला. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय षटकार खणखणीत. तीन बॉलवर 3 षटकारांची आवश्यकता असताना याच करण जेदेने ते 3 षटकार मारले होते. तोच करण मैदानामध्ये गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. आता कुठेतरी असं वाटतं की त्याच्या बॅटला फक्त षटकारांचाच पाडा शिकवला आणि त्याच्या टॅक्सीचं मीटर 6 पासूनच सुरू होतं. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, पडला, धडपडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिटचा प्रयत्न मिस केलाय. स्टंप आणि दुसरा धावेचाही प्रयत्न करण जेदे इथे करताना दिसेल. 2 धावा मिळतील. धावांची धाव इथे पाहायला मिळते. 2 धावा करणच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 28. इथे जर एक षटकाराला 35च्या आसपास टार्गेट सेट झालं तर नक्कीच सेकंड इनिंग मध्ये मजा येईल या मॅच मध्ये. कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. स्वराज्य प्रतिष्ठान पेण विभाग विरुद्ध प्रेम 11 पेण असा हा सामना. 28 धावा झाल्या. 28 ते सांगितलंय. ते षटकाराला तर 35 धावांचं टार्गेट येईल. 3.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. आरबी 11 चिंचपाडाचे मालक स्वप्नील मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अभिषेक खातू यांच्यासाठी आलंय विकेटसाठी. 28 ला 7 अशी परिस्थिती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तो प्रयत्न करायला पाहिजे करण जेदेने. करण जेदेच्या बॅट मधून फटका चांगला आहे. लॉंग ऑन आहे. डीप मध्ये तो थांबलाय आणि थांबल्यानंतर बॉल सरळ चाललाय त्याच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. तांबडा रस्सा झणझणीत मारलाय इथे चौकार खणखणीत. धावसंख्या 32 आणि सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये जो फलंदाज खेळतोय करण जेदे हा देखील मंगेशभाई दळवी यांच्या गावातलाच आहे आणि त्यांच्याच गावातला मुलगा आता सध्या मैदानामध्ये फेमस होतोय. नवसाला पावतो लालबागचा राजा आणि मंगेशभाई दळवीच्या गावातली मुलं करतायत सध्या मजा. असा हा खेळ क्रिकेटचा अद्भुत खेळ. तुम्हा सर्व भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. आणि सध्या मैदानामध्ये जेध्यांचा करण खेळताना दिसतोय जिथे त्याच्या बॅट मधून धावा येतात. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. एक फॉलिंग स्वीपचा प्रयत्न त्याने केला. धावा झाल्यात 32. हा बॉल खूप महत्वाचा आहे.
शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक धाव कंप्लीट होईल. पायाने अडवण्याचा प्रयत्न तिथे फुटबॉल खेळताना दिसला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला, तिसरी मिळताना दिसेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि मी जेवढ्या धावा बोललो होतो तेवढ्या धावा झाल्यात. 35 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. 36 धावांचं लक्ष्य सेट झालेलं आहे टीम प्रेम इलेव्हन पेनच्या समोर. 35 रन झालेले आहेत. 36 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 36 टू विन. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही आणि टीम गावदेवी आंबेगाव या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. त्याचबरोबर प्रदीप न्यानी डॉन आपण देखील मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. आपलं स्वागत. पहिली सेमी फायनल वेळ दिला जाईल. तत्पूर्वी मुख्य स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागते ते आमच्या ऑटो विंग्सचे प्रोप्रायटर राज स्वामी यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्यांनी देखील या 18 शिलेदारांना टी शर्ट स्पॉन्सर केलेत. अशा दातृत्वाने आणि कर्तृत्वाने नटलेल्या व्यक्तींचे या ठिकाणी सन्मान आणि स्वागत होतोय. मैत्री ग्रुपच्या शिलेदारांना विनंती करतो की त्यांना मानपूर्वक या क्रीडा मंचावर घेऊन यावं. टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन जितूआई जिते आणि गावदेवी आंबेगर. फर्स्ट सेमी फायनल. जिते संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय दमदार खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. जितूआई जिते संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आंबेगर संघाचा कॅप्टन या टॉस साठी पहिली सेमी फायनल. निश्चितच आणखी एका विशेष सन्मानाकडे आणि सत्काराकडे आपण वळणार आहोत. टॉस करून घ्यायचंय. सन्माननीय आजचे सन्मान मूर्ती धैर्यशील दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करावा. सेमी फायनल, फर्स्ट सेमी फायनल या स्पर्धेतील मैत्री चषक 2025 ची ही स्पर्धा दादांना विनंती आहे की आपण टॉस साठी सेमीफायनल, पहिली सेमीफायनल या स्पर्धेची मैत्री चषक 2025 ची लगेचच या मॅच नंतर रंगणार आहे. दादांच्या हस्ते मॅचचा टॉस केला जातोय. तदनंतर आणखी एक मुख्य सन्मान या व्यासपीठावर होणार आहे. हॅलो, खालापूर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील, नाना पाटील हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. मुख्य सन्मानाकडे वळतोय. मित्रहो, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचं ऐकलं असेल तर फक्त 3 व्यक्तींचं ऐकलं. पहिली, आपल्या यशाला स्वतःचं यश समजणारी आपली आई. दुसरी, आपल्या यशासाठी सतत झटणारे आपले वडील. आणि तिसरी, यशाचा मार्ग दाखवणारे आपले गुरु. हा ध्यास नवा, हा श्वास नवा, स्वातंत्र्य नवे शिवबाचे. हा तंत्र नवा, हा मंत्र नवा, शिवतंत्र नवे शिवबाचे. हे शिवतंत्राने प्रेरित झालेले आणि शिवतंत्र आपल्या जीवनामध्ये तंतोतंत आत्मसात करणारे सन्मान मूर्ती, सत्कार मूर्ती सन्माननीय मंगेशभाई दळवी यांचं स्वागत आणि सन्मान या मैत्री चषकाच्या माध्यमातून मैत्री ग्रुप पेण पूर्व भागाच्या वतीने होतोय. मी सन्माननीय मंगेशभाई दळवी यांना विनंती करतो की आपण या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. सन्माननीय दमदार खासदार धैर्यशील दादा पाटील यांना विनंती राहील की या मान्यवरांचं, सन्मान मूर्तींचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं. मंगेश भाई दळवी यांचा सन्मान सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. मावळा ग्रुपचे मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ते संस्थापक आहेत आणि फ्री अँब्युलन्स सेवा ते सातत्याने या परिसरामध्ये देत असतात. इर्शालवाडीमध्ये जी दुर्घटना झाली होती, पहिल्यांदा हाच मावळा
तिथे पहिल्यांदा जाऊन पोहोचलो असे आमचे सगळ्यांचे लाडके मंगेशभाई दळवी आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जो पूर आला होता त्याही पुरामध्ये जे अडकलेले लोक होते त्यांना मदत करण्याचं काम मंगेशभाई दळवी आणि त्यांच्या संपूर्ण मित्रांनी केलं होतं. असा आमचा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापक मंगेशभाई दळवी, सध्या त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आदरणीय धैर्यशील पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमचे तमाम सर्वच मावळे या परिसराचे संपूर्ण जे करते धरते जी मुलं आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. मैत्री ग्रुपच्या वतीने मंगेश दादांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या मंगेशभाई दळवी यांच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की. असंच कार्य इथून पुढे देखील मंगेशभाई तुमच्या माध्यमातून होत राहील हीच अपेक्षा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. कारण मावळा प्रतिष्ठान तुम्ही याच्यासाठी प्रस्थापित केलं की कुठेतरी रुग्णांची सेवा मोफत झाली पाहिजे, त्यांना अँब्युलन्सची व्यवस्था झाली पाहिजे आणि ही सेवा तुम्ही सातत्याने इथून पुढे करत राहाल हीच ईश्वर चरणी आई भवानी आई जगदंबे चरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. आणि तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही खूप चांगलं सामाजिक कार्य करताय. क्रिकेटसाठी तुम्ही सर्वजण एकत्र येत आहे. तुमची मैत्री अशीच अटूट राहो हीच ईश्वरचरणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतोय. सन्मानाकडे वळतोय. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील नाना या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील की मैत्री चषक 2025 आणि मैत्री ग्रुपच्या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या मुख्य व्यासपीठावर या. तदनंतर आमच्या ऑटोविंगचे प्रोप्रायटर श्री राज स्वामी हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. छत्तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. सामन्याला सुरुवात होईल. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. घातक फलंदाज पेण परिसरातील. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हे कोड काही सोडवता आलेलं नाहीये मागच्याच मॅच मध्ये फलंदाजांना आणि याही मॅच मध्ये कुणालची चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकला त्यांनी ओमकार हरपालच्या विरुद्ध. दुसऱ्या बाजूला सुशांत मोकळ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीही मातब्बर खेळाडू आहेत, परंतु या मॅच मध्ये मी मगाशीच उल्लेख केलाय 35 धावा केल्या तर टार्गेट सेट होईल आणि तिथून एक चांगला सामना पाहायला मिळेल असं दिसतंय. दुसरा बॉल खोलवट टप्प्याचा ऑन साइडला हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत कुणालने. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्यांनी केली होती आणि याही मॅच मध्ये त्याची गोलंदाजी आणि तो सुसाट आहे. सुसाट सुटलाय. अप्रतिम गोलंदाजी त्याच्याकडून सध्या तरी पाहायला मिळते. आरसी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 षटकारासाठी 1600 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल फलंदाजांना. पुढचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला फिल्डर आहे. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये सुशांत रनआउट झाला होता हे विसरून चालणार नाही. याही मॅच मध्ये आपण पाहतोय की कुठेतरी तो वाचलाय. धोका होता. धाव मिळताना दिसेल 1. तर डीके यांच्याकडून पारितोषिक आहे. 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक डीके यांच्याकडून दिलं जाईल. सुशांत मोकळ यांच्यासाठी. एक धाव स्कोर बोर्डवर आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करत असताना समोर व्ही शेप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. एकच धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. म्हणजेच काय याही मॅच मध्ये कुणाल शिंदेने परत एक वेळा चांगली गोलंदाजी केली आणि विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये तो सध्या गोलंदाजी करताना दिसतोय. 4 षटकांच्या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा. रायगडचा रिषभ पंत म्हणजेच मैदानामध्ये ओमकार हरपाल सध्या खेळताना दिसतोय. त्यालाही शांत ठेवलंय. परत एक वेळा पुढे टाकण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टंपचा वेध घेतलाय. सुशांत मोकळ होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत 1 धाव मिळेल. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये थोडस अपयश आलं कुणाल शिंदेला. इथे धाव मिळताना दिसेल 1. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत कुणालने खर्च केल्यात.
बोरगाव एक्सप्रेस अक्षरशः धडाडली आहे या मॅच मध्ये आणि विशेष म्हणजे एक वेगळी शैली आहे त्याची गोलंदाजी करत असताना. पॉल ॲडम्स साऊथ आफ्रिकेचा एक गोलंदाज, जुना गोलंदाज अशीच गोलंदाजी करायचा. सोहेल तन्वीर पाकिस्तानी गोलंदाज अशीच गोलंदाजी करायचा. फुलरलेनचा बॉल होता, परत एक वेळा ड्राईव्ह केला, मिडॉनला रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सुशांतच्या खात्यामध्ये पहिलं षटक इथे संपलंय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. कुणाल शिंदेचं हे षटक या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. आरपीएल मध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती, निर्धाव षटक टाकलं होतं. असा गोलंदाज बोरगाव एक्सप्रेस या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात फक्त त्याने 4-18 बॉल 32 धावांची आवश्यकता. टीम हडल, एकीचं बळ काय असतं. 12 गावचे 18 मित्र एकत्र आल्यानंतर मैत्री चषकाच्या माध्यमातून दिसला आणि इथे टीम हडल झाल्यानंतर एक कान मंत्र दिला जातो गोलंदाजांना की पुढील धावा कशा डिफेंड करायच्या. फलंदाज एकत्र आल्यानंतर चर्चा होते की बॅटिंग कशी करायची. गाडीतून बॅट आण रे असा संदेश मगाशी दिला होता ओंकार हरपालने. ती बॅट आता मैदानामध्ये आली आणि त्याच्यामधून धावा येतील का हाही प्रश्न आहे. कारण एक वेपन असतं कुठल्याही खेळाडूचं टीम म्हणजे बॅट. त्या बॅटने तुम्हाला नाव दिलेलं असतं. त्या बॅटची चर्चा सातत्याने होत असते. ज्यावेळेला तुम्ही त्या बॅटने खेळता तुमचा कॉन्फिडन्स सातत्याने वाढतो. 4 षटकांचा हा सामना आहे जिथे आता 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि 3 ओव्हर मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. पहिलं सत्र देखील 4 ओव्हरचं झालं, तिथे 35 धावा झाल्या, 36चं लक्ष होतं. हे दुसरं सत्र आहे जिथे दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट चेस करण्यासाठी संघ उतरलाय. 4 धावा झाल्यात. कारण पहिलं सत्र संपलं ते 4 षटकांचं झालं. आता हे दुसरं षटक सत्र सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कुणाल निकम 2 कुणाल. पहिल्या ओव्हर मध्ये कुणाल शिंदेचं हे षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हर मध्ये कुणाल निकम आता गोलंदाजीसाठी आलाय फार एंड कडून. हेटवणे धरण एंड कडून, डॅम एंड कडून आता गोलंदाजी सुरू होईल. पहिला बॉल कुणाल निकमचा. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. कटरचा वापर, डॉट बॉल. सुशांत मोकळला, गोट्याला नक्की शांत ठेवलंय. या बॉलवर गोलंदाजी करत असताना कुणालने, काय गोलंदाज आहेत या परिसरामध्ये. गोलंदाजाची खाण अक्षरशः हा परिसर. ओ काय बॉल निघालाय. हलकासा पडल्यानंतर बाहेर निघत असताना आंबेगरचा हा खेळाडू कुणाल निकम. पेन पूर्व विभाग चमकदार कामगिरी करतात हे सर्वच खेळाडू आणि नक्कीच पुढे एक मोठा संघ प्रस्थापित होईल. मोठा फटका, चांगलं टायमिंग, बॉलला पाठवलंय सरळ लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. इनटू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. सुशांत याच्यासाठी थांबलेला असतो आणि नक्कीच एक भारदस्त खेळाडू आहे. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. दहावीर चषक रोहामध्ये जाऊन त्याने नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. रायगड भूषण हा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना सुशांत मोकळच्या बॅट मधून धावा येत आहेत. नावात शांत हा शब्द जरी असला तरी मात्र हा खेळाडू भरपूर आक्रमक आहे. आय प्रोटेक्टिंग गिअर लावून हे खेळाडू खेळताना दिसतात. त्याच्यापैकी आणखीन एक हा खेळाडू ऋषी नाईकला मी पाहिलं याच्या अगोदर. त्याच्यानंतर किरण पवारला मी सातत्याने पाहत आलोय. अक्षय पवार असेल आणि आता सुशांत मोकळ जो तुमच्या परिसरातला खेळाडू आहे पेन विभागातला. फुल टॉस, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. या फुल टॉस वर टोल वसूल केलाय आणि हा टोल असेल 6 धावांचा षटकार. टू बॅक 2 षटकार मारले. त्याच्यामुळे डीके यांनी जे पारितोषिक लावलं होतं 2000 रुपयाचं ते पारितोषिक पटकावलंय. सुशांत मोकळने 2000 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारासाठी. धावा झाल्या 16. बॅक टू बॅक 2 षटकार कुणाल निकमवर. लेंथ मध्ये चुकला कुणाल. या अगोदरचा बॉल होता ओव्हर पिच, त्याच्यावर षटकार मारला. हा बॉल होता फुल टॉस, त्याच्यावर देखील दुसरा षटकार मारलाय सुशांत मोकळने. धुवाधार फलंदाजी सध्या मैदानामध्ये या फ्लड लाईट्स मध्ये करत असताना मैत्री चषकामध्ये सुशांत मोकळ. तिसरा बॉल हवेत आहे.
फिल्डर येत आहेत खाली, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत मोकळने दिलाय बॅटने दणका, खुश होऊन स्वर्गातून पाहतात रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार. तीन बॉलवर 3 षटकार मारलेत म्हणजे 1600 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल आरसी पाटील यांच्याकडून. एक धाव इथे मिळेल. सिंगल म्हणजे ऑलमोस्ट 3600 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत पटकावलंय सुशांत मोकळे यांनी. 2000 रुपयाचं पारितोषिक जे आलं होतं डीके यांच्याकडून आणि 1600 रुपयाचं पारितोषिक आरसी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक होतं. टीमची धावसंख्या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाले 23-23. मॅच मध्ये 36 धावांचं लक्ष होतं, 13 धावा दूर आहे संघ सध्या. प्रेम 11 पेन. ओंकार हरपाल या मॅच मध्ये आता तरी शांत आहे. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्याने केल्यात. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेले नाहीयेत. सुशांत मात्र बरसलाय आता तरी या स्पर्धेमध्ये, म्हणून चर्चेमधलं नाव असतं सुशांत मोकळ. ओंकार साठी शॉर्ट बॉल त्याने देखील पुल केला. फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेगला हा झेल सोडलाय. एक धाव मिळताना दिसेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये टीव्ही अंपायरची मदत. टीव्ही अंपायरची मदत. ही संपूर्ण मैदानामध्ये लाईटची व्यवस्था तुम्ही पाहताय तांडेल मंडप डेकोरेटर्स नयन तांडेल खोपोली यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. खूप खूप धन्यवाद नयन तांडेल. तांडेल मंडप डेकोरेटर्स खोपोली. हे 1600 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाणार आहे जे आरसी पाटील साहेब यांच्या वतीने लगवण्यात आलं होतं सुशांत मोकळसाठी. बाउंड्री चेक केली जाते. कॅच तर सोडलाय. टीव्ही अंपायर अजीम अब्दुल्ले तिथे आहेत. धावा होत्या 23. 36 धाव संख्येचा पाठलाग करायचा होता प्रेम 11 पेन या टीमला. चौकार आहे. 4 धावांचा इशारा इथे आलाय. टीव्ही अंपायर कडून 4 धावा मिळताना दिसतील आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 27. ऑन फील्ड अंपायरने लगेचच हा निर्णय पोहोचवला होता टीव्ही अंपायर कडे आणि टीव्ही अंपायरचा निर्णय आला की हा चौकार आहे, त्याच्यामुळे 4 धावा जातील प्रेम 11 पेनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 27 आणि आता या मॅच मध्ये 36च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि 9 धावा दूर आहे संघ. 12 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. एक्सपिरियन्स मॅन नरेश सावंत आता गोलंदाजीसाठी. अनुभव ही यशाची शिदोरी मांडली जाते. अनुभव अध्यापकाचं काम करतं. कोणतेही क्षेत्र तुम्ही निवडा आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे या खेळाडूने पाहिले. तसा नरेश सध्या गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज रायगड भूषण सुशांत मोकळ. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. अपील केली आणि पहा मी मगाशीच उल्लेख केला होता अनुभव ही यशाची शिदोरी आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का दिलाय. सुशांत आउट. बॉलचा इम्पॅक्ट देखील प्रेक्षकांना समोर टीव्ही टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पाहिला आणि त्याचबरोबर पंचांनी देखील योग्य निर्णय इथे दिलाय. सुशांत आउट होते. न्यू बॅटर मैदानामध्ये ओंकार पाटील, ओंकार हरपाल हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ओंकार पाटील रावेगावचा खेळाडू, ओंकार हरपाल फणस डोंगरी पेनचा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना 27 धावा 1 फलंदाज बाद. मॅच ऑन. अनुभव आहे नरेश सावंत यांच्याकडे. नक्कीच त्या अनुभव पणाला लावून इथे गोलंदाजी करावी लागेल तर मॅच मध्ये पलटवार करू शकतो स्वराज्य प्रतिष्ठान पेन विभाग या मॅचच्या दरम्यान. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. सेमी फायनल जितवाय जीते विरुद्ध गावदेवी आंबेगाव या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना असेल.
3,12,496 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. 24 लाईव्ह इव्हेंटचे नवीन असाल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. फुलटॉस बॉल होता, मागे चाललाय बॉल, फिल्डर आहे परंतु त्याने चूक केली आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे पंचांचा इशारा येतोय, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावा मिळतील 4. येतोय चौकार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. रायगड म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरीच म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने स्पर्धा होत आहेत संपूर्ण रायगडात. आणखीन एक मोठा धक्का आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतात 6 धावा. आहे तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने सामना जिंकलाय प्रेम 11 पेन या टीमने. अभिनंदन प्रेम 11 पेन संघ. ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान केला जातोय. अभिषेक खातू आपण व्यासपीठावर यायचं. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार परत एक वेळा दिला जाईल कारण आपण या मॅच मध्ये 1 षटक आणि 1 धाव खर्च करून 2 विकेट घेतलेत. अभिषेक खातू मॅन ऑफ द मॅच आणि सुशांत मोकळ याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. ते ऑलमोस्ट 3600 रुपयाचं असेल कारण त्याने 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं. तर DK यांच्याकडून आणि 1600 रुपयाचं पारितोषिक RC